व्हिडिओज काढतो ना त्याच्यानंतर हळूहळू तो कॉन्फिडन्स येत जातो आपल्यामध्ये. म्हणजे लोक भलेही त्यांना नावं ठेवत असतील की हे काही व्हिडिओज काढतात, पण आत्ताची जी लहान मुलं होती किंवा आधी जी होती, आत्ताची पिढी बघतोय आपण, ती बिनधास्तपणे व्हिडिओज करतात. त्यांना प्लॅटफॉर्मवरती जरी उभं केलं तरी बिनधास्त बोलतात. का? तर ते सोशल मीडियाच्या पॉवरमुळे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण घाबरायचो, पण आत्ताची मुलं जी बोलतायत त्याच्यातच खूप समाधान वाटतं. आणि मला थोडीशी भीती होती, पण कॅमेरासमोर मला असं वाटलं की नाही, मी करू शकते आणि मी करणार आहे. आता इतके दिवस आपण फक्त स्वप्न बघत होतो आणि आता जर आपल्या नशिबात ते आलंय तर आपण का नाही करू शकत. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत सोशल स्टारमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. 8 मार्च दिवस फार जवळ येतोय. महिला दिन आहे. सर्वत्र तिच्या यशाचं स्वागत केलं जाणार आहे, तिच्या कर्तृत्वाचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि अभिनंदनाचा तिच्यावर वर्षावसुद्धा होईल. पण या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अगदी काही दिवसांपूर्वीच सध्या सोशल स्टारमध्ये सहभागी झालेली ही व्यक्ती अशीच फार यशस्वी झाली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण तिच्याविषयी कुठून सुरुवात करावी हा प्रश्नच आहे. ती एक होतकरू बिझनेस वुमन आहे, ती एक यशस्वी यूट्यूबर आहे, ती एक यशस्वी कंटेंट क्रिएटर आहे, ती एक यशस्वी नायिकासुद्धा होणार आहे आणि ती एक यशस्वी अभिनेत्रीसुद्धा होण्याच्या दृष्टीनं आता बिग स्क्रीनवर झळकण्याच्या दृष्टीनं हळूहळू पावलंसुद्धा टाकते. अर्थात इतकी विशेषणं लावल्यावर, मात्र इतकी ओळख करून दिल्यावर तुम्हालासुद्धा कुतूहल वाटलं असेल, कोण आहे बरं आजच्या एपिसोडमध्ये सोशल स्टारमध्ये. तर आज आपल्याला सोशल स्टार म्हणून लाभलेली आहे तृप्ती राणे. तृप्ती, तुझं मी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. आणि मी तुमचे आभार मानते की मला या प्लॅटफॉर्मवरती यायची तुम्ही संधी दिलात आणि इथे बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच. जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की तुझी मी काय ओळख करून देऊ, कारण तुझं जेव्हा इन्स्टा प्रोफाईल आपण बघतो तेव्हा त्या इन्स्टा प्रोफाईलवर उत्तम मेकअपमॅन म्हणून तू सध्या होतकरू आहेस, तू स्वतःचा पार्लर सुरू केलं आहेस. पण या सगळ्या गोष्टीविषयी तर मी बोलणार आहेतच. सुरुवात 2018 पासून काय घडलं होतं 2018ला? 2018ला खरं सांगायला गेलं तर लॉकडाऊनच्या आधीची ही गोष्ट आहे. आणि मी कॉलेजला जात होती. खूप जणांची गोष्ट ही लॉकडाऊन मध्ये सुरू होते, तुझी आधी झाली. हो. काय झालं, म्युझिकली हे खूप ट्रेंडवरती होते आणि त्याच्या आधी खूप सारे ऑप्शन्स होते, हाईक वगैरे आलेला. आणि मी बोलली की हे प्लॅटफॉर्म्स काय आहेत जिथे आपण ऍक्ट करू शकतो, जे लहानपणीपासून आपण जे स्वप्न असतं ना की अरे ठीक आहे ना, आपण ऍक्टिंग करतो, पण घरातल्यांना ते माहिती नसतं. आणि मी ती प्लॅटफॉर्म असंच टाइमपास द्वारे चालू केलं आणि तिथे खूप 1 महिनाभर मी व्हिडिओज टाकत होती. पण हाईक वरती नाही, म्युझिकली. सो म्युझिकली हा टिकटॉकच्या येण्याआधीचा हे आहे प्लॅटफॉर्म. सो तेव्हा मी व्हिडिओज टाकत होती आणि महिना गेला, काही व्हिडिओज जात नव्हते, नॉर्मली आपले जेवढे, पण ते वेगळं आणि भारी वाटत होतं की आपण काहीतरी करतोय. कॉलेज, अभ्यास हे सगळं चालूच होतं. आणि तेवढ्यात अचानक मला सुचलं की चला आपण एक ओन व्हॉइसचा व्हिडिओ टाकू, स्वतःचा असा काहीतरी टाकू. आणि तो टाकला. मी झोपली, तो टाकला आणि झोपली. तो असा होता की हात माझा बांगड्या तुझ्या नावच्या, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावचं, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावचं, सो तुझ्याकडे काय माझ्या नावचं, इतकं बोलून मी टाकलेलं. आणि झोपली. मी म्हटलं की ठीक आहे, टाकलं आपण काहीतरी असं नवीन. नाही, हे मी ऐकलं होतं. आणि मग मी ते बनवलं स्वतःच्या व्हॉइस मध्ये. आणि त्याच्यानंतर असं झालं की मोबाईल खूप जास्त हँग व्हायला लागला, नोटिफिकेशन खूप जास्त यायला लागली. तर मी ओपन केला, मी म्हटलं बापरे, माझा व्हिडिओ ट्रेंडिंगला गेलेला, 30-40 हजार लाईक झालेले त्याच्यावरती, कंटिन्यू फॉलोवर्स वाढत होते. आणि इथून अशी सुरुवात झाली. मग मी म्हटलं की स्वतःच्याच व्हॉइसमध्ये व्हिडिओज करू. मग असे खूप सारे माझ्या व्हॉइसचे व्हिडिओज तेव्हा बघायला तुम्हाला मिळाले असतील. त्याच्यानंतर आत्ता टाईम नाही मिळत, बट तिथून सुरुवात होती. 2018 म्हणजे जेव्हा इन्स्टा
लोकांना परिचयाचा पण नव्हतं, तेव्हा रील्सचा जमाना नव्हता, तेव्हा फार फार तर काय होतं की छोटे यूट्यूबवरचे काही व्हिडिओज असतील किंवा आपण कॅमेरामध्ये ज्या काही गोष्टी शूट करू त्याच एकमेकांना दाखवण्या इतपत होत्या. 2018मध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना तुझी सुरुवात झाली तेव्हा तू कॉलेजमध्ये होतीस, बरोबर? पण मुळात ॲक्टिंग करावी हे कधी ठरवलं किंवा हे कधी वाटलं की नाही हा माझा प्रांत आहे, मी इथे खूप मोकळे आहे? 2018 त्याच्यानंतर मी थोड्या दिवसांसाठी बंद केलेलं, की घरातले बोलतात ना, अरे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, हे सगळं करून काय होणार आहे. त्याच्यामुळे मग मी ते बंद केलं आणि जवळजवळ वर्षभर मी काहीच टाकत नव्हती. सो माझे फक्त फोटोज इन्स्टावरती यायचे तेव्हा. आणि मग नंतर असं झालं ना, की मी ज्यांच्यासोबत होती, की माझे फॉलोअर्स होते, ते खूप पुढे गेलेले माझ्यापेक्षा. आणि मी म्हटलं जर ते लोक करतायत आणि आपण पण करूच शकतो ही गोष्ट. तर मी घरातल्यांना थोडंसं कन्व्हिन्स केलं आणि मग घरातले ओके झाले त्या गोष्टीला आणि मी चालू केलं पुन्हा एकदा. आणि तेव्हा मग असं वाटलं की आता हे केलं पाहिजे, इथे काहीतरी आपल्याला दिसतंय तर हे केलं पाहिजे. पण अभ्यास सोडायचा नव्हता, आपल्याला ते कम्प्लीट करायचंच आहे. ग्रॅज्युएशन नंतर MBA वगैरे करायची स्वप्न माझी होती, नॉर्मल जी सगळ्यांचीच असतात. आणि मग मी काय केलं की ते चालूच ठेवलं. मग मला एक सनी फडके म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे ज्यांच्याकडे जे अल्बम सॉंग्स करतात. आणि त्यांनी मला कॉल केला की तू एखाद्या अल्बम सॉंग्समध्ये काम करण्यासाठी इंटरेस्टेड आहेस का? तर मी बोलली येस, का नाही. तर दिलाची होरी हे माझं पहिलं गाणं सगळ्यांच्या भेटीला आलं, जे प्रशांत दादाचंच कंपोजिशन होतं. आणि तिथूनच प्रशांत दादा भेटला, सोनाली भेटली आणि खूप छान तिथूनच प्रवास चालू झाला. आणि मग हे अल्बम इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं सगळं चालू झालं. मग खूप सारे गाणी यायला लागली. आतापर्यंत मी 35-30 गाणी केली असतील अल्बम इंडस्ट्री मधली. हो, म्हणजे साधारण 2019 पासून ही गाणी करायला सुरुवात झाली. पण मला तुला तृप्ती बालपणात घेऊन जायचं आहे. 2018ला तर याला सुरुवात झालीच, पण कुठेतरी आपण शाळेत नाटकांमध्ये कामं करत असतो, आपण डान्समध्ये कामं करत असतो, डान्स करत असतो आणि मग इथून कुठेतरी आपल्याला वाटायला लागतं की येस, हे क्लिक होत आहे, मला खूप आवडतं आहे, मी इथे खूप रमती आहे, मला हेच करायचं आहे, मी शिक्षण तर कंप्लीट करेन पण मला हे आवडतं आहे, हा माझा छंद आहे. शाळेत याला कधी सुरुवात झाली होती का? शाळेत कधी असं तू नाटकांमध्ये किंवा डान्समध्ये काम वगैरे केलं होतं? मी डान्समध्ये खूपदा भाग घ्यायची आणि नाटक वगैरे खूप कमी व्हायचे पण तेवढे नव्हते होत. सो त्याच्यामध्ये पण माझा असायचाच भाग. आणि मी लहानपणापासून डान्सचं खूप जास्त क्रेज होतं. म्हणजे मी DID जवळजवळ खूप लहानपणापासून बघत आली आहे आत्तापर्यंत. आणि असं ते बघताना ना असं कधीतरी वाटायचं की यार एक दिवस या प्लॅटफॉर्मवरती आपण जाऊ, आपलं पण रेमूने कौतुक केलं पाहिजे. आणि मग घरातल्यांनी सांगितलं की डान्समध्ये काय असतं, तिथे काही फ्युचर नसतं, सो तू अभ्यासावर लक्ष दे, अभ्यासच कर. मग मी ते सगळं सोडलं आणि मग अभ्यास करायला घेतला. 2018ला जसं तू म्हणाली सुरुवात झाली या सगळ्या प्रोसेसला, पण 2 वर्षानंतर मात्र लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन आल्यानंतर इन्स्टा असू दे किंवा इतर यूट्यूब वरचे प्लॅटफॉर्म किंवा सोशल प्लॅटफॉर्म आपण म्हणूया, तिथं कंटेंट क्रिएटरची गर्दी व्हायला लागली. प्रत्येकजण या प्लॅटफॉर्मवर येऊ पाहत आहे, काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न करत आहे. मग त्या 2 वर्षात जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा तू बघत होतीस की अरे आपल्यासारखे असे अनेक जण आहेत की जे कंटेंट करतात, तू तेव्हा काय वेगळं देण्याचा प्रयत्न केलास किंवा तेव्हा तुझी काय धडपड होती? कंटेंट क्रिएटर लॉकडाऊनच्या नंतर खूप दिवसांनी आले आणि लॉकडाऊनमध्ये खूप सारी लोक आली, बट त्यांना कळत नव्हतं, ते नवीन होते त्या प्लॅटफॉर्मवरती. आणि तेव्हा मग मी वेगळेपणा द्यायचा प्रयत्न करत होती की माझे आणि माझ्या मम्मीचे व्हिडिओज ते खूप जास्त चालायचे, ट्रेंड करायचे. सो कॉमेडी व्हिडिओज किंवा माझ्या जे स्वतःच्या व्हॉइस मधले आहेत ना ते कायम जातात, मग ते काहीही असू दे. परत त्याच्या आधी मी कोकणावरती व्हिडिओज केलेले आहेत, माझे कॉमेडी व्हिडिओज खूप सारे आहेत, डायलॉग्सचे. तो त्याच्यामध्येच मला खूप जास्त प्रतिसाद मिळायचा प्रेक्षकांचा. पण अल्बमचा हा जो सगळा प्रवास सुरू झाला हे काही सहज होत नाही. कुठलीही संधी तुम्हाला अशी चालून येत नाही, पण त्याच्याकरता स्वतःची तर मेहनत असते, जिद्द चिकाटी या सगळ्या गोष्टी तर आल्याच, पण योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणं फार गरजेचं असतं. तुझ्या बाबतीत ते कधी आणि केव्हा झालं?
काही आठवतंय तो दिवस की जेव्हा पहिला अल्बम तो तुझ्याकडे चालून आला? मला तरी तोच अल्बम आणि त्यांचं जे सनी फडके यांनी मला जो चान्स दिलेला तोच खूप मोठा वाटतो. कारण की पहिली जी व्यक्ती असते जी आपल्यापर्यंत पोहोचते ही आपल्यासाठी खूप मोठी असते आणि ती आणि कायम आपल्याला लक्षात विश्वास राहते. ठेवते ती हो व्यक्ती. हो हो हीच खूप मोठी गोष्ट होती. आणि मला माझे तेव्हा फॉलोअर्स इन्स्टावरती काहीतरी 30,000 होते. तरी पण ती गोष्ट आलेली ही खूप म्हणजे वेगळी होती माझ्यासाठी. आणि ऑब्व्हियसली प्रशांत दादाचं नाव सुद्धा तेव्हा थोडंफार होतं आणि दादा आणि आमची स्टार्टिंग पिरियडलाच मी त्याला भेटली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जास्तीत जास्त बॉन्ड सनीपेक्षा आय थिंक प्रशांत दादासोबत झाला आणि अजून पण तो आहे असाच. अगदी पण काय दिवस होता तो जेव्हा तो अल्बम तुला कसं म्हणजे केव्हा हे सगळं घडलं? जेव्हा तू कॉलेजमध्ये होती का तू कुठे बाहेर होती आणि तेव्हा तुला कॉल आला आणि काय तुझी फिलिंग्स होती फर्स्ट टाइम तुला जेव्हा हे मला एक कळलं? कॉल आलेला आणि ते बोलले की आमचं असं असं चॅनल आहे, सो आमचं असं एक गाणं आहे जे प्रशांत नागतीच्या कंपोजिशन मध्ये आहे. आणि दादाचं तेव्हा पोरी तुझ्या नादान हे गाणं खूप ट्रेंड करत होतं. त्यामुळे मला दादा माहिती होता तो कोण आहे आणि गाणं कसं असणार आहे हे पण माहिती होतं. त्याच्यामुळे त्याने मग मला सांगितलं की असं असं गाणं आहे, मी तुला पाठवतो. आणि गाणं खूप सुंदर होतं, मला आवडलेलं. आणि मी जस्ट कॉलेजमधनं वगैरे घरी येत असेल आणि तेव्हा झालेलं. मग मी घरच्यांना जाऊन सांगितलं की असं असं आहे, तर मी करते, करू ना वगैरे. तर घरातले पण बोलले हो कर, बट सेफ्टी वगैरे सगळं बघ. सो त्यांना असं वाटतं की पहिल्यांदा सेफ असतं की नाही किंवा हे असतं की नाही, कोणी पण- फसवेल का? हां, काय हां. असं? तर तोच एक दिवस माझ्यासाठी खूप भारी आहे. आणि त्याच्यानंतरचे खूप दिवस झाले. त्याच्यानंतर मी खूप गोष्टी केल्या, खूप गोष्टी शिकल्या जसं की? समोरच्या माणसाकडनं. जसं मेकअप मध्ये आली किंवा त्यावर माझं तर मी side by बोलणारच side आहे. दोन्ही हां. गोष्टी. म्हणूनच मी थांबली. तर खूप गोष्टी असतात ज्या प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्ट माझ्यासोबत घडत असते आणि मी प्रत्येक गोष्ट समोरच्याकडून शिकायचा प्रयत्न करते. जेव्हा तो अल्बम तुझ्यापर्यंत चालून आला, जेव्हा तुला त्याचा कॉल आला की तुला आता हा अल्बम करायचा आहे, त्यावेळी मात्र तुला अशी भीती नाही का वाटली की आपण हे करू शकतो का? कारण बऱ्याचदा असं होतं की एखादी नवखी संधी आपल्याला मिळते, पण आपण त्याला न्याय देऊ शकतो का? या उगाचच विचारानं आपण बऱ्याचदा ती संधी हुकतो. मला थोडंसं वाटलेलं, पण जेव्हा आपण व्हिडिओज काढतो ना त्याच्यानंतर हळूहळू तो कॉन्फिडन्स येत जातो आपल्यामध्ये. म्हणजे लोक भलेही त्यांना नावं ठेवत असतील की हे काही व्हिडिओज काढतात, पण आत्ताची जी लहान मुलं होती किंवा आधी जी होती, आत्ता जी पिढी बघतोय आपण, ती बिनधास्तपणे व्हिडिओज करतात. त्यांना प्लॅटफॉर्मवरती जरी उभं केलं तरी बिनधास्त बोलतात. का? तर ते सोशल मीडियाच्या पॉवरमुळे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण घाबरायचो, पण आत्ताची मुलं जी बोलतायत बिनधास्तपणे. त्याच्यातच खूप समाधान वाटतं. आणि मला थोडीशी भीती होती, पण कॅमेरासमोर मला असं वाटलं की नाही, मी करू शकते आणि मी करणार आहे. आता इतके दिवस आपण फक्त स्वप्न बघत होतो आणि आता जर आपल्या नशिबात ते आलंय तर आपण का नाही करू शकत. अगदी. हे बोलून जेव्हा मी तुम्हाला केलं. संधी चालून येते तेव्हा मात्र त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात असतं. Yes. केवळ कंटेंट क्रिएटर म्हणून नाही, यूट्यूबर म्हणून नाही, तर तुझी एक वेगळी बाजूसुद्धा आहे. तू एक स्वतः मेकअप आर्टिस्ट आहेस. इतरांसाठी म्हणून आयुष्य सुंदर करण्यासाठी म्हणून प्रयत्न करतेस. ह्याला सुरुवात करावी हे कधी ठरवलंस की आपल्याला हे छान येत आहे, आपण याला सुरुवात करूया ॲज अ बिझनेस वुमन म्हणून? आज सगळ्या महिला मला बघतायत मोस्टली, म्हणून मी एक गोष्ट सांगते की आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे आपण कायम प्रयत्न करत असतो की आपल्या स्वतःच्या पायावरती आपण उभं राहावं, पैसे कमवावेत, आपण इंडिपेंडंट व्हायला हवं. त्यासाठी ना एक गोष्ट करणं पुरेसं नसतं असं मला तरी वाटतं. तुम्ही साईडच्या 2-3 गोष्टी केल्या पाहिजे. आता माझं सगळं सेट होतं, मी चांगली ॲक्टिंग करते किंवा मला चांगले पैसे येत आहेत, सोशल मीडियावरती माझं नाव आहे. पण मला असं वाटलं की हे कुठेतरी थांबलं तर उद्या काय होणार, हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. आणि ही 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मी कॉलेजमध्ये असताना हे स्वप्न बघितलेलं की आपण ना मेकअप आर्टिस्ट होऊ, म्हणजे आपल्याला अभ्यास जमतो, पण चुकून MBA ला नाही गेलो तर आपण मेकअप आर्टिस्ट होऊ. पण तेवढे पैसे नव्हते तेव्हा घरातल्यांकडे की फीस भरू शकेल 1 लाख रुपये, त्याच्यानंतर 1 लाख रुपये प्रोडक्ट घेऊन देऊ शकेल. आणि मग मी जरी मम्मी माझी तयार होती की तू कर, आम्ही आहोत, आम्ही पैसे देऊ, पण माझा एकच थॉट होता की ही आत्ता देईल, मी आत्ता घेईन, पण तिचे पैसे मी फेडू शकेन का, तिला मी रिटर्न देऊ शकेल का.
म्हणून हा थॉट डोक्यात घेऊन मी तेव्हा केलं नाही. बट जेव्हा माझं सोशल मीडियावर चांगलं झालं, मला थोडे पैसे आले, मी ते सेव्हिंग केली आणि मग एक टाइम आला तिथे मी बोलली की आत्ता आपण करू शकतो आणि आपण केलंच पाहिजे. हे कदाचित आपण पुढे जाऊन करू नाही करू. आणि मग मी ॲडमिशन घेतलं, तो कोर्स केला आणि त्याच्यानंतर मग मी फुल्ली सॅटिस्फाईड नव्हती. मी म्हटलं अजून बरंच असतं ह्याच्यामध्ये शिकव. तू जर शिकवणार आहेस तर तुला तेवढं नॉलेज घ्यायला लागेल त्या गोष्टीचं. त्यामुळे मी 2-3 क्लास केले आणि मग 2 वर्षानंतर ही गोष्ट अनाऊन्स केली. तोपर्यंत सगळं सिक्रेटली होतं. ओके. हो तोपर्यंत तू सगळं शिकून घेतो. हो सगळं शिकून आता हे घेत होती, क्लासेस प्रॅक्टिस कसे करत असणार होती. आहेत की तू इतर मुलींनाही तिथे घडवणार आहेस की येस, कसं आहे? इतर मुली आता आपले 2 बॅचेस ऑलरेडी कम्प्लीट झालेले आहेत. इतर मुली येऊन शिकून गेल्यात आणि रिव्ह्यूज आणि त्यांचा रिझल्ट बघून खूप आनंद होतो, खूप समाधान वाटतं. आणि ती फील्ड ना म्हणजे सोशल मीडिया आणि हे सगळं असणं, ही फील्ड वेगळी आणि ही कम्प्लिटली वेगळी. कारण की तिथे मुली खूप इमोशनली अटॅच होतात माझ्यासोबत आणि खूप भारी वाटतं. म्हणजे तिकडे आपण शिकवतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे. कसा असतो तो एक्सपिरियन्स? कधी बऱ्याचदा आपण म्हणतो की काही मुली यांची परिस्थिती नसते ग प्रत्येक वेळी. ज्या मुली आपल्याकडे शिकायला येतात किंवा त्या प्रचंड त्यांच्याकडे स्वप्न असतात, ते स्वतः मात्र इतकी स्वप्न घेऊन येतात पण ती आर्थिक परिस्थिती त्यांना साथ देत नाही. अशा वेळेला अशा मुलींसाठी तू काय काय करू पाहतेस? तुला काय करायचं? ॲक्च्युली हा खूप छान क्वेश्चन विचारलात तुम्ही. मी आत्ता जेव्हा स्टार्ट केली ना माझी बॅच, तेव्हा 2 बॅचेस त्याच मुलींसाठी होत्या ज्यांना मी 25K मध्ये, जिथे बाहेर 90 आणि 1 लाख रुपयाची फीस घेतली जाते, त्यांना मी फक्त 25 मध्ये पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप शिकवत होती. हां. आणि आपल्या म्हणजे मी तेवढंच नाही शिकवत, मी नथ मेकिंग शिकवते, ज्वेलरी मेकिंग शिकवते. मी स्वतः त्यांना करून दाखवते आणि शिकवते सुद्धा. सो त्याचे सुद्धा वर्कशॉप्स असतात. म्हणजे तू ज्वेलरी मेकिंग पण शिकली? हो. हे कुठे शिकलीस तू? हे मी पुण्यात शिकली आहे. अच्छा. आणि मग त्यासाठी पण वेगळ्या क्लासेस, येस कोर्सेस येस येस, केले कोर्स जातात. केलेत. हो. आमच्या माध्यमातून तृप्ती तुला बऱ्याचशा मुली ऐकतात, पाहतायत, तुझ्यासारखं बनू पाहतात. तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मग मेकअप आर्टिस्ट म्हणूया किंवा ज्वेलरी मेकिंगचे कोर्सेस म्हणूया किंवा मग आपण एक उत्तम कंटेंट रायटर कसे होऊ शकतो, आपल्याला सोशल मीडियाचा कसा आपण छान उपयोग करू शकतो, अशा मुलींसाठी तू काय सांगशील? तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का? तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आणि काही करण्याची गरज आहे का? काय सांगशील? तृप्ती राणे मेकओव्हरचं पेज आहे इन्स्टाला, तुम्ही तिथे जाऊन कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. तसंच मी आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना एवढंच सांगू शकते की तुम्ही जे करताय ना, तुम्ही जे बनू पाहताय इंडिपेंडंट, ती खूप मोठी गोष्ट आहे आणि असंच करत राहावा. यश हे एका मिनिटात नाही येणार आहे, थोडे दिवस लागतील, पण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि भलेही मग मेकअप आर्टिस्ट हो किंवा ज्वेलरी हो किंवा अजून काही, तुम्हाला जे बनायचे ते बना. आत्ता संधी आहे, ही संधी हातातून जाऊन देऊ नका. आणि ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना. आणि जर माझ्याकडे तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. कॉन्टॅक्ट नंबर त्या पेजवरती दिलेला आहे, तुम्हाला तिथेच मिळेल. थँक्यू. आपल्या यशामध्ये घरच्यांचा, आपल्या फ्रेंड्सचा एक मोठा वाटा असतो तृप्ती. कारण हे सगळं काही सोपं नाही आहे घरच्यांशिवाय. घरच्यांनी साथ दिली, तुझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यामुळे तू इतक्या गोष्टी सहजपणे मिळवू शकलीस किंवा आपण म्हणूया किती अडथळे आले तरी तू डगमगली नाहीस. सुरुवातीला मात्र जसं तू म्हणालीस की घरचे थोडेसे साशंक होते की तृप्ती काय करेल, कसं, या क्षेत्रात आपलं कोणी ओळखीचं नाही आहे, तिला कोणी फसवणार नाही ना, तग धरेल ना तृप्ती. पण तेव्हाचे आई बाबा, तेव्हाचे नातेवाईक आणि आताचे काय फरक? डेफिनेट कम्प्लीट चेंज आहे, कम्प्लीट चेंज आहे. कारण की तेव्हा सगळ्यांची मेंटॅलिटी असं होती की नको करूस हे, ह्याच्यामध्ये काही नाही होणार आहे. मी गावी जरी आपल्या गणपतीतून जायची तरी मला सगळेजण काका होते, ते सांगायचे की अरे बाळा हे नको करूस, तू शिक चांगली, तू मोठी हो, या फील्डमध्ये काय आहे, एका टाइम नंतर सगळं निघून जातं, असं होतं तसं होतं. आणि मग मी पण तेव्हा असं लहान असल्यामुळे आपल्याला एखादं मोठे लोक सांगतात तर आपल्याला ऐकलं पाहिजे असं असायचं, त्यामुळे मी सोडून सुद्धा दिलेलं. बट नंतर मला असं वाटलं की नाही, आपण लहानपणापासून तेच करत आलोय ना, मग आत्ता जर स्टँड नाही घेतला, थोडासा तर घेऊच शकतो, नाही घेतला तर आयुष्यात कधीच काय
होऊच शकणार Achieve नाही नाही. करू शकत. आणि तेव्हा मग मी कन्व्हिन्स केलं मम्मीला, स्पेशली पप्पांचा तर काही प्रॉब्लेम नव्हता, बट मी मम्मीला सांगितल्यानंतर मम्मी ओके झाली. आणि मग मोठी बहीण आहे ना, ती पण जरा हे होती, अगेन्स्ट होती ह्या सगळ्याच्या. सो तिला पण समजवलं की बघ इथे पण आहे, मी करू शकते, तुम्ही विश्वास ठेवा, आपण बघूयात, ट्राय तर करूयात, म्हणजे काहीतरी करायचंय तर करून बघूयात. म्हणून केलं आणि सक्सेसफुल सुद्धा झाली. आणि आत्ताचं जर मी बघते तर माझ्या गावी, म्हणजे आम्ही राहतो तिथे, खालच्या वाडीतून किंवा वरच्या वाडीतून असे लोक येतात की तृप्ती राणे कुठे राहतात, इथेच राहते का तृप्ती, ती बनी इथेच राहते का, असं शोधत वगैरे येतात. सो ह्याला खूप वेगळं काहीतरी वाटतं. आणि जे काका मला तेव्हा नाही बोलत होते ते पण आता सपोर्ट करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे गावात तर सगळ्यांना प्राऊडच फील होतं. अगदी आपली मुलाखत संपत आली, आपल्या वेळ संपत आला आहे तृप्ती, पण महिला दिन जवळ येतोय. अनेक जणी हे आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळ्या वाटा निवडू पाहत असतात, पण ती चौकट कशी काय भेदायची, जी चौकट परंपरागत चालत आलेली आहे, की 9 ते 5 जॉब करायचा आणि त्यानंतर आपला सगळा प्रपंच आपण पाहायचा. ही चौकट भेदण्याकरता ना तुम्हाला तुमच्यावर विश्वास हवा. जर तुमच्यावर विश्वास असला तर तुम्ही तो इतरांना देऊ शकता. हा सगळा विश्वास मिळवण्यासाठी, हा इतका कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी प्रत्येकीनं, एक मैत्रीण म्हणून तू काय सांगशील प्रत्येकीला, की तू तितकीच विचाराने पण सक्षम पाहिजेस, तर यश हे सहज तुझ्यापर्यंत येऊन पोचतं. आपण जर एखाद्या टाइमला निगेटिव्ह होतोय स्पेशली, तर मला असं वाटतं की तिथे स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्यांचं एकदा नाव घ्यायचं, डोळे बंद करायचे आणि पुन्हा या सगळ्यावरती विचार करायचा की तुमच्यामध्ये किती क्षमता आहे त्या गोष्टीला करण्यासाठी. आणि जर तुमचं मन नाही करतंय तर समजून जा की तुम्ही आहात. जर तुम्ही नाही असा विचार करताय तर तुम्ही आहात, पण तुम्ही घाबरताय, करत नाहीये. आणि घाबरत राहिलो तर कधीच काही अचीव नाही होऊ शकत. ही गोष्ट तर फॅक्टच आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणूस जो कोण आहे तो नेहमी घाबरतो आणि म्हणून आपणच मागे राहतो, पुढे जात नाही. मग ते पाऊल टाकण्यासाठी आपण आपल्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना आपण मानतोय त्यांच्याशी एकदा बोला. जवळचं कोणी फ्रेंड असेल तर त्याच्याशी डिस्कस करा, त्यांचे ओपिनियन घ्या. आणि ते जर पॉझिटिव्ह असेल तर गो फॉर इट. क्या बात आहे. खरं तर मराठी पाऊल पडतंय पुढे आणि प्रत्येक क्षेत्रात आपण अटकेपार झेंडा तर लावतोच आहे. आणि त्यामुळे तूही मग मनोरंजन क्षेत्र असू दे किंवा तुझं मेकअपचं क्षेत्र किंवा अल्बम, या सगळ्या क्षेत्रात तू यशस्वी होत राहा आणि अशाच आमच्याशी छान गप्पा मारत राहा, अनेकींना घडवत राहा. याकरता तृप्ती तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. सोशल स्टारमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या सोशल स्टारसह, त्याच्या नव्या कहाणीसह. तोवर पाहत राहा लोकशाही मराठी.